आम्ही मुंबई सोडून रत्नागिरीत आलो आहोत. फक्त शहर बदलायचं नव्हतं, तर आयुष्य जगण्याची पद्धत बदलायची होती. आषाढी एकादशीपासून एका नवीन प्रवासाला सुरुवात करतोय. कोकणच्या रेसिपीज, इथली संस्कृती, लपलेल्या जागा, या सगळ्या गोष्टी सुंदर आणि साधं आयुष्य तुमच्यासोबत अनुभवणार आहोत. अंतरंगी नटला स्वतःच विठ्ठल. वाजलं एवढंच. हा दाखवला नको जरा गेला वा ते गायला पा अजून ना हा जरा तिकडनं तवा तापला नव्हता म्हणून. कोकणात शिफ्ट झाल्यानंतर आमची पहिली रेसिपी ही आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे घावणे असणार आहे. या रेसिपीला माझ्याबरोबर खास असणार आहे माझी मम्मी सुलोचना ठसाळे. उपवासाचे घावणे करणार आहोत. यासाठी वरीचा तांदूळ, साबुदाणा असणार आहे. सोबत आपण बटाटा पण घेणार आहोत. आणि चटणीसाठी खोबरं, ओलं खोबरं, मिरची, जिरं आणि कोथिंबीर. हे वरीचे तांदूळ रात्री भिजत घालायचे आणि साबुदाणा. हा, साबुदाणा पण आपण रात्री भिजत घातला. हो. आणि आता हे घावण्याला जसं बारीकसर लागतं तसंच वाटून घ्यायचं. रात्रभर नाही भिजत घातला तर 4 तास तरी भिजत घालायचे. आणि साबुदाणा चांगला फुलला पाहिजे, तो पण 4 तास घातला तरी चालेल. हा, आणि आपण हे छान असं गाळून घेतलंय आणि ते मिक्सरला लावायचं. पण मम्मी, हे करायच्या आधी मला सांग की तुझी आषाढी एकादशीची आठवण काय? म्हणजे तुम्ही गावी काय करायचं या दिवशी नेमकं? आम्ही या दिवशी वरीच्या तांदळाचा भात करायचा. आणि शाळांमध्ये काय असायचा प्रोग्राम? शाळेत विठ्ठलाचं आपलं हे एकादशीचं कार्यक्रम वगैरे कार्यक्रम असायचा, भजन. आता म्हणजे प्रत्येक जनरेशन दिंडी असायची. दिंडी असायची. आणि काय छान रेडी वगैरे होऊन जायचं. हो हो, विठ्ठल, रुक्मिणी, तुळस घेऊन. अच्छा. गेली 15 वर्ष मीडियामध्ये काम केल्यानंतर आषाढी वारीला कधी जाता आलं नाही अद्याप, पण आषाढी वारीची हीच आठवण आहे की आम्ही न्यूजरूम मध्ये आषाढी एकादशी साजरी करायचो. छान सजून वगैरे जायचो आणि दिवसभर न्यूजरूम मध्ये तेच वातावरण असायचं, कारण का चॅनलवरती 24 तास आपण तेच दाखवायचो. आणि वारी म्हणजे त्याच्या आधी जी वारी सुरू व्हायची त्या वारीच्या पण आठवणी असायच्या. तर या निमित्ताने पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळालाय. तर आपण पुन्हा आता बॅक टू रेसिपीकडे येऊया. आपण हे मिक्सरला छान असं वाटून बारीक घेऊया. हे असं मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. वाटून घ्यायचं. हे छान गाळून घेतलं होतं, त्याच्यामुळे पाणी नाहीये याच्यामध्ये. आणि मम्मी, मग अशी आपण गडबडीमध्ये दही सांगायचं राहिलंय, ताईने आठवण करून दिली आहे, तर ते दही पण घालायचं. आणि जर याच्यामध्ये जिरं पण उपवासाला चालतं, तर यामध्ये जिरं टाकलं तरी पण चालेल. मम्मी, आता मी याच्यामध्ये दही टाकते. 2-3 चमचे घेऊ. हा, 2 चमचे घे. हे सगळं मिश्रण बारीक वाटून घ्यायचं. मम्मी, झालंय ना बघ, घावण्याला हवंय तसं मऊसूद असं बारीक. छान मस्त झालंय. चालेल. आता यामध्ये आपल्याला बटाटा बारीक किसून घ्यायचा आणि तो टाकायचा. परत म्हणजे वारीला कुणी गेलंय का मम्मी तुझ्या घरचं? म्हणजे माझे आई वडील पंढरपूरला गेले तसे. आणि माझे काका वारी करायचे. काका, मावशीचे मिस्टर, ते वारी करायचे. विठ्ठल म्हणजे विश्वात जो ठासून भरलाय तो, त्यामुळे निसर्गामध्ये किंवा माणसांमध्ये आपल्याला इकडे तिकडे अनेक ठिकाणी विश्वात विठ्ठलाचं दर्शन होत असतं. आणि आता यंदा आनंदीची वारी असणार आहे. आनंदीच्या स्कूलमध्ये असणार आहे त्याचं सेलिब्रेशन. तर ते पण आम्ही जरा उत्सुक आहोत, काय असेल सेलिब्रेशन रत्नागिरीतल्या शाळेचं तिचं. आता बटाटा आपण किसून घेऊया. तर म्हणजे पाण्यात ठेवला तर काळा नाही पडणार, म्हणून पाण्यात ठेवायचा. आणि बटाटा कसा उपवासाला पण चालतो आणि घावण्यामध्ये त्याला क्रिस्पीनेस येण्यासाठी मदत होते. शिक्षण झालं मुंबईत, जन्म मुंबईतला, पण कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरणं पण झालं. आणि आता आपलं जे होम टाऊन आहे किंवा आपण मूळ जिथलं आहे तिथे येऊन राहण्याचा एक वेगळा आनंद असतो. आता हे काढून घेऊया ना याच्यामध्ये. त्याच्यात काढून घ्यायचं. आता आपण हे सगळं बॅटर आहे ते काढून घेतोय एका टोपामध्ये.
आणि मग याच्यामध्ये बटाट्याचा किस घालूया. हो, चांगला असा घट्ट पिळून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलंय आणि थोडस बॅटर मग मी पाणी घालून पातळ करूया ना. अजून हवंय जरा पातळ. मम्मी फक्त असं शांतपणे करून चालणार नाही. विठ्ठलाचं एखादं गाणं होते. तुझ्या आईचा पण आवाज खूप गोड होता. माझी आई जात्यावर बसून 4 वाजता उठायची, जात्यावर बसून गाणी गायची, विठ्ठलाची, रुक्मिणीची. मग आता तू कोणतं गाणं म्हणते? मी माझ्या सद्गुरूंच्या ह्याच्यातलं गाणं म्हणते. तो एक विठ्ठल, हा एक विठ्ठल, तो एक विठ्ठल, हा एक विठ्ठल, इथे तिथे रंगला स्वतःच विठ्ठल, इथे तिथे रंगला स्वतःच विठ्ठल, पानात विठ्ठल, फुलात विठ्ठल, पानात विठ्ठल, फुलात विठ्ठल, अंतरंगी नटला स्वतःच विठ्ठल, अंतरंगी नटला स्वतःच विठ्ठल. वाजलं एवढंच. छान बोलली, एकदम मस्त. मम्मी गाणं बोलून एकदम सगळं वातावरणच विठ्ठलमय केलंयस. हो, खूपच छान गाणं आहे. आमच्या सद्गुरूंचं आवडीचं गाणं आहे. माझ्या सुनेला पण भारी गाणं आवडतं, प्रियांकाला. तवा छान तापलाय ना? हो, जर तापायलाच लागतो जरा तवा. झाकण लावा आता. मम्मी घावणे घालण्याची पण एक विशिष्ट पद्धत असते ना, म्हणजे साईडने पहिलं घालायचं आणि नंतर मध्ये घालायचं. आणि हे घावणे थोडेसे असे क्रिस्पीच होतात, कारण का याच्यामध्ये बटाटा पण आहे, वरीचं तांदूळ पण आहे, साबुदाणा पण आहे. या तिन्ही पदार्थांमुळे हे थोडे क्रिस्पीच होतात. तेव्हा साईडने सुटायला लागलाय. वेगवेगळ्या अभंगांमधून विठ्ठलाचं एक वेगवेगळं रूप, निराळं रूप आपल्या समोर आलेलं आहे. तसंच ते जे अभंग आहे की हा नाम्याची खीर चाकतो, चोखोबाची गुरे राखतो. तर म्हणजे विठ्ठलाने आपल्या भक्तांची पण इतकी म्हणजे भक्तीच खऱ्या अर्थाने केलेली आहे किंवा त्याच्यावरती इतकं प्रेम केलंय की त्याने नामदेवाने आणलेली खीर चाखली आहे आणि प्रत्येक म्हणजे भक्तासाठी तो व्याकुळतेने कायम समोर आलेला आहे. आता हे छान असे क्रिस्पी झालेत, तर आता आपण चटणी करूया आणि छान ते सर्व करूया. चटणीची आता आपण तयारी करूया. ओलं खोबरं, जिरं, एक हिरवी मिरची, जशी आपल्याला तिखट हवी तशी मिरची टाकायची आणि कोथिंबीर. आणि आपण याच्या बरोबर ना नारळाचंच पाणी ठेवलंय, तर तेच घेऊया. मम्मी, मला तुला ना एक नाटक दाखवायचंय, देवबाबळी म्हणून. म्हणजे ज्याच्यामध्ये विठ्ठलाची रुक्मिणी आणि तुकारामांची आवडी या दोघी जणींचा संवाद म्हणजे कसला, खरं म्हणजे त्या दोघींचं भांडणच. म्हणजे परमेश्वराची पत्नी कशा पद्धतीने भक्ताशी भांडते हे त्याच्यामध्ये दाखवले आणि मस्तच नाटक आहे. आपण ते नक्की बघायला जाऊया. तर मम्मी, आता आपण हे छान असे उपवासाचे चविष्ट असे आणि अतिशय सोपी रेसिपी असलेले घावणे केले आहेत. उपवासाचे घावणे. उपवासाचे घावणे आणि चटणी. तर तुम्हाला हे आवडले असेल तर नक्की आमच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. या पहिल्या रेसिपीने आमच्या नवीन प्रवासाला आम्ही सुरुवात करतोय. थँक्यू.